शिवाजी महाराजांचा अपमान, छत्रपती संभाजी राजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही। उठ मराठा, जागा हो, आरक्षणाचा धागा हो। शिवाजी महाराजांचा अपमान, छत्रपती संभाजी राजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही। उठ मराठा, जागा हो, आरक्षणाचा धागा हो। आपला माणूस मरायला लागलाय मराठ्यांनो। अरे किती दिवस नामर्द होऊन घरात बसणार आहे? वाचवा, आपल्या माणसाला वाचवा। रस्त्यावर या मराठ्यांनो, रस्त्यावर या। आता तुमची खास गरज आहे, सत्तेला रक्ताची गरज आहे। आणि म्हणून आपल्या मनोजदादाचं बलिदान घेण्याचा या देवेंद्र फडणवीसांना ठरवलंय। मराठ्यांना जागे व्हा, बाहेर या। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे, आपल्या माणसाचा जीव धोक्यात आहे। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। आमचा एन्काउंटर करा, आम्हाला फाशी द्या। आम्ही आता आत्महत्या करून मरणार नाही। तहसीलदाराची खुर्ची जाळून या ठिकाणी आमचा एन्काउंटर तुम्ही करा। आणि आता लढणार आहे, माघार घेणार आहे। उठ मराठा, जागा हो, आरक्षणाचा धागा हो। 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 एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। उठ मराठा, जागा हो, आरक्षणाचा धागा हो। उठ मराठा, जागा हो, आरक्षणाचा धागा हो। एक मराठा, लाख मराठा। हे आहेत मंगेश साबळे। मंगेश साबळे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावचे सरपंच आहेत। मंगेश साबळे हे त्यांच्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात। मंगेश साबळे यांनी लोकसभा निवडणूक सुद्धा लढवलेली होती आणि अगदी भरघोस मतदान मंगेश साबळे यांना मिळालेलं होतं। मनोज जरांगे पाटील यांचं 6वं आमरण उपोषण चालू आहे, पण मात्र सरकार त्याकडे कुठल्याही पद्धतीनं लक्ष देत नाही। म्हणून मंगेश साबळे यांनी थेट तहसीलदाराची खुर्ची जाळूनच आंदोलन केलेलं आहे। मंगेश साबळे यांनी एक मराठा, लाख मराठा, उठ मराठा, जागा हो, आरक्षणाचा धागा हो अशा घोषणा देत तहसील कार्यालयाबाहेरच आंदोलन केलं। यावेळी तहसीलदाराची खुर्ची जाळून मंगेश साबळे यांनी वेगळ्याच पद्धतीचं आंदोलन केलेलं आहे आणि आमच्यावर गुन्हे दाखल करा, आमच्यावर काय कारवाई करायची करा, असं थेट आव्हान मंगेश साबळे यांनी दिलेलं आहे। मंगेश साबळे हे त्यांच्या आक्रमक आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात। मंगेश साबळे यांनी मराठा आरक्षणासाठी त्यांच्या स्वतःची गाडी सुद्धा पेटवून दिली होती।
आणि असे कित्येक आंदोलनं मंगेश साबळे यांनी या संपूर्ण कालावधीमध्ये केलेले आहेत। मंगेश साबळे यांचे आंदोलन ज्या प्रकारे असतात त्यामुळे मंगेश साबळे यांच्यावर अनेक प्रकारची टीका देखील होतीये, पण मात्र कुठल्याही टीकेला न जुमानता मंगेश साबळे हे त्यांचे अशाच पद्धतीचे आंदोलन चालू ठेवतात। आता मंगेश साबळे यांनी ज्या पद्धतीने तहसीलदारांची खुर्ची जाळून आंदोलन केलं आहे त्याबद्दल आता त्यांच्यावर काय कारवाई होते हे देखील पाहावं लागेल। पण मात्र ज्या पद्धतीने मंगेश साबळे यांनी आंदोलन केलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आपल्याला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे मराठा आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत। फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी फुलंब्री तहसीलदारांची खुर्ची जाळून मराठा समाजाने आक्रमक व्हा असा संदेश दिलाय। तर लवकरात लवकर आरक्षण द्या, आता अंत पाहू नका, सरकारनं न्याय देण्यास विलंब केल्यास उद्रेक होईल असा इशारा साबळे यांनी दिलाय। मराठा आरक्षणासाठी याच मंगेश साबळे यांनी स्वतःची कार पेटवून दिली होती। आंदोलक एका वेगळ्याच दिशेने जात असल्याचं आता दिसून येत आहे। अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबत पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलंय, तर दुसरीकडे काही आंदोलन मात्र आक्रमक पवित्रा घेतल्याचं आता आपल्याला पाहायला मिळत आहे। सरपंच असलेल्या मंगेश साबळे या युवा मराठा कार्यकर्त्याने मंगळवारी सकाळी फुलंब्री तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदाराची खुर्चीही पेट्रोल टाकून पेटवून दिली होती। त्यानंतर मोठ्याने एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली। त्याचबरोबर किती दिवस वाट पाहायची, मराठा समाजानं आता आक्रमक व्हायला पाहिजे असं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलंय। अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठी हल्ल्यानंतर राज्यव्यापी बंद पाळण्यात आला होता। त्यावेळी फुलंब्री रस्त्यावर भर चौकात सरपंच मंगेश साबळे यांनी आपली नवी कोरी कार पेट्रोल टाकून पेटवली होती। त्यानंतर मराठा आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला केला होता। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून मराठा उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। जवळपास लाखभर मतं त्यांना मिळाली होती, त्यामुळे मंगेश साबळे हे राज्यभर चांगले चर्चेत आले होते। त्यानंतर मंगळवारी तहसीलदाराची खुर्ची जाळून ते पुन्हा एकदा आता जोरदार चर्चेत आलेले आहेत। आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।